ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। एक महत्त्वाची मोठी बातमी आता आपण बघणार आहोत। साताऱ्यामध्ये 16 वर्षाच्या मुलीचा नरबळी दिल्याचा प्रकार घडलेला होता। गुप्त धनासाठी आजीनं नातीचा बळी दिल्याचा प्रकार घडला। 22 जानेवारी 2019ला भाग्यश्रीचा नरबळी दिला गेलेला होता। 3 वर्षांनंतर आता या नरबळी प्रकरणातल्या आरोपींना पकडण्यात यश आलेलं आहे। साताऱ्यातल्या करपेवाडीतला हा सगळा प्रकार आहे। साताऱ्यात 3 वर्षांपूर्वी झालेल्या नरबळीच्या धक्कादायक घटनेतल्या आरोपीला पकडण्यामध्ये आता पोलिसांना यश आलंय। गुप्त धनासाठी म्हणून 3 वर्षांपूर्वी 22 जानेवारी 2019ला भाग्यश्री माने हिचा नरबळी दिला गेलेला होता। अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत। किरण मोहिते आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। किरण, नेमका काय प्रकार, सविस्तर याबद्दल काय सांगता येईल? अजिंक्य, ज्या जिल्ह्यातून अंधश्रद्धा निर्मूलनचे दाभोळकर यांनी जी काही क्रांती केली याच्यामध्ये त्याच जिल्ह्यामध्ये एक धक्कादायक प्रकार जो आहे तो समोर येत आहे। गेल्या 3 वर्षापूर्वी भाग्यश्री माने हिचा जो आहे तो गळा चिरून त्याचं खून झाल्याचं घटना जी आहे ती समोर आली होती। मात्र यामध्ये नरबळी दिल्याचा संशय पोलिसांना त्या ठिकाणी आला होता। त्या दृष्टीने त्यांनी तपास त्या ठिकाणी केला। त्यावेळेला भाग्यश्रीचे वडील यांना त्यांनी ताब्यात घेतलं होतं। त्यांचं त्या ठिकाणी कसोशीनं चौकशी केली, मात्र त्यामध्ये कुठलाही धागेदोरा त्यावेळी त्यांना सापडलेला नव्हता। मात्र 3 वर्षानंतर हा जो खून आहे तो आता नरबळीतूनच दिल्याचा समोर येत आहे। त्याच्या वडिलांनी नाही तर आजीने हा सगळं प्लॅनिंग करून या भाग्यश्रीचा खून केला आहे, नरबळी दिलेला आहे। गुप्तधनाच्या हव्यासापोटी हा खून जो आहे तो केल्याचं समोर आलेलं आहे। यामध्ये आजी आणि मांत्रिकासह 4 ते 5 साथीदारांना पोलिसांनी आता ताब्यात घेतलेलं आहे आणि यावरती आता तपास सुरू आहे। नक्की यामध्ये अजूनही काही लोक सामील आहेत का या दृष्टीने देखील पथकं जे आहेत ते शोधामध्ये रवाना करण्यात आलेलं आहे। धन्यवाद, आपण ही जी सविस्तर माहिती दिली त्याबद्दल। 3 वर्षांनंतर नरबळी प्रकरणातल्या आरोपीला पकडण्यामध्ये आता पोलिसांना यश आलेलं आहे। करपेवाडीतला नरबळीचा हा सगळा धक्कादायक प्रकार 3 वर्षापूर्वी हा सगळा प्रकार घडलेला होता। 22 जानेवारी 2019ला भाग्यश्री माने हिचा बळी दिला गेलेला होता। आता 3 वर्षांनंतर या प्रकरणातल्या आरोपीला पकडण्यामध्ये पोलिसांना यश आलंय। गुप्त धनासाठी आजीनंच नातीचा बळी दिल्याचा प्रकार पोलीस तपासादरम्यान उघड झालाय। तो नरबळी होता याविषयी पोलिसांनी माहिती दिलेली आहे। त्यामागच्या मांत्रिकाला देखील अटक झालेली आहे। अतिशय धक्कादायक आहे की स्वतःच्या घरातल्या आपल्या आजीनी त्या बाबतीमध्ये हा कट केल्याचं समोर आलंय। त्यामुळे गुप्तधनासाठी आणि अंधश्रद्धांच्या प्रभावाखाली किती टोकाला माणसं जाऊ शकतात। म्हणजे म्हैसाळमधले घटना आपण गेल्या महिन्यापूर्वीच बघितलेली होती। त्यामुळे अंधश्रद्धांचा पगडा अजूनही देखील पश्चिम महाराष्ट्रासारख्या प्रगत भागांमध्ये किती खोलवर रुजलेला आहे हे दिसून येत आहे। आणि जादूटोणा विरोधी कायद्याअंतर्गत दक्षता पावसासंदर्भातल्या बातम्या बघूया। सततच्या पावसामुळे अमरावती जिल्ह्यातील शहानूर धरणाचे 4ही दरवाजे 30 सेंटीमीटरनं उघडल्यानं अमरावती जिल्ह्यातल्या दर्यापूर तालुक्यातल्या येवदा गावालगत असलेल्या शहानूर नदीला मोठा पूर आलेला आहे। नदीचं पाणी थेट येवदा गावात शिरल्यानं घरांमध्ये आणि दुकानांमध्ये हे सगळं पाणी शिरल्याचं पाहायला मिळतंय। नांदेडमध्ये सकाळपासूनच जोरदार पाऊस पडतोय। या पावसामुळे नांदेड जवळील खदानीला धबधब्याचं स्वरूप प्राप्त झालंय। झरी गावाजवळच्या मुरुमाच्या खदानी पाण्यानं भरून ओसंडून वाहतायत। त्यामुळे परिसरामध्ये कृत्रिम धबधबे निर्माण झालेले आहेत। मात्र या धबधब्यात भिजण्यासाठी तरुणाई गर्दी करत असल्याचंही समोर आलेलं आहे। अकोल्याच्या तेल्हारा तालुक्यातल्या वाण धरणाचे 6 दरवाजे उघडण्यात आले। धरणातनं पाण्याचा विसर्ग करण्यात येतोय। वाण धरणानजीकच्या 18 गावांना जिल्हा प्रशासनानं सतर्कतेचा इशारा दिलाय। वाण धरणाचे 4 दरवाजे काल संध्याकाळी उघडण्यात आले, तर उर्वरित 2 दरवाजे आज उघडण्यात आले।
आणि या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांसोबतच बुलेटिनमध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची। ताज्या बातम्या आणि अपडेटसाठी बघत राहा फक्त न्यूज 18 लोकमत।